नमस्कार मित्रांनो, मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. पेन्शनमध्ये वाढ झालेली आहे. आर्थिक लाभ शासन निर्णय आलेला आहे. तर मित्रांनो, काय आहे बातमी त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल व्हिडिओकडे सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेलला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर चला GR सविस्तर जाणून घेऊया. तर पहा मित्रांनो, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग नियमित 5वा हप्ता व देय असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 4% DA ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत उपरोक्त विषयावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा 7व्या वेतन आयोगाचा हप्ता काही कारणास्तव राहिला असल्यास पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यावर सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 5वा हप्ता व देय असणारा 4% DA ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये पेंडिंग बिल या नावाने सुविधा देण्यात आली आहे. आपल्या शाळेमध्ये कोणतेही सेवानिवृत्त कर्मचारी 7व्या वेतन आयोगाच्या एकाही हप्त्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्राचार्य मुख्याध्यापक यांनी घ्यावी. मयत झालेल्या कर्मचाऱ्यांची 7व्या वेतन आयोगाचे सर्व हप्त्याचे देयक सादर करावेत. हार्ड कॉपी सादर करतेवेळी 7व्या वेतन आयोगाचा फरक तक्ता 36 महिन्याच्या सोबत जोडावा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची 4% महागाई भत्ता फरकाचे देयकसुद्धा ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. यापूर्वी या कार्यालयास ऑफलाईन पद्धतीने सादर केली असल्यास सदरील देयक ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. ऑर्डर नंबरमध्ये खालीलप्रमाणे माहिती भरावी. तर बघा, इथे ऑर्डर नंबर कशी माहिती भरायची आहे ते सांगितलेलं आहे. आणि ही 29/7/2024 ह्या दिनांक नमूद करावा. सदरील देयक 9/8/2024 ऑनलाईन पद्धतीने सादर करावीत. हार्ड कॉपी स्वाक्षरी दिनांक 16/8/2024 सादर करावीत. विलंब व सदरील देयक दुबार होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा पद्धतीचं हे महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे पाहिलं परिपत्रक. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.